तर फायनली आयफोन घ्यायला तर गेलो होतो, पण तरी असं काय झालं की मला तडून सीधं कल्टी घेणं पडलं. तर तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या चालू आहे आपलं चॅलेंज आणि त्या चॅलेंजच्या हिशोबानं आपल्याला 60 दिवसात करणार 10K फॉलोअर्स आणि आज आहे त्या चॅलेंजचा 6वा दिवस आणि आपले आजचे फॉलोअर्स आहे 734. तर या चॅलेंज मध्ये तुम्ही मला साथ द्या आणि फटाफट आपल्याला तेवढं फॉलो करून टाका. तर रात्री मी वरे पाहिलं तर एकदम चकाचक होतं, पण आता येऊन पाहत होतं पण नदीच्या कोपऱ्या कोपऱ्यात पाणी भरलं होतं. म्हटलं आपल्या घराकडेच हा हाल आहे तर म्हटलं आपल्या टेकोळ्याकडे काय हाल असेल. मग घराकडून कन्नी काढून आम्ही आलो शिदा टेकोळ्याकडे. अटी आल्या मला माहित पडलं की पाणी शिदा घरात घुसायच्या प्लॅनिंग मध्ये चालू आहे आणि एक बार इकडे तर नजर टाका, अर्ध गाव शिदा झोपेतून कामावर बी चाललं गेलं आणि इकडे आपले संकेतराव अजून बी. मग त्याच ठिकाणी मला आपले ऋषी भाऊ आणि आपले रोहित भाऊ भेटले. मग त्यांना टाटा करून मी इकडे पाणी पाहतच होतो की माय लक्ष गेले या बगड्याकडे. मग तेवढा आपल्या नायबेसले आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन मी आलो सीधा घराकडे. मग इकडे येऊन आपल्या ओमल्या सोबत घेऊन मी आलो सीधा पुलावर. त्यासाठी पुलावर आल्यानंतर तर मला कल्पेश, प्रेम आणि यश आणि आपला आकाश भेटला. आता हे दोघं पाच जशासाठी रेल्वेच्या पुलावर बसला समजू राहिले की आम्ही दारातच बसलाय. पण तुम्ही काय म्हणा भाऊ, रेल्वेच्या पुलावरून जो पूर पाहायला जो मजा आहे की नाही तो जवळपास पायामध्ये बी मजा नाही. मग आपल्या पुलावरून पूर गिर पाहून आम्ही उतरलो 360च्या स्पीडनं खाले. मग रात्रीच्या वक्ती विशालदा आणि मी आम्ही गाडी काढून आलो बस सीधा यश मोबाईल शॉपीवर. कारण की भाऊ आपल्या विशालदाचा होता एक आयफोन आहे, पण विशालदा म्हणे मला अजून एक घेणं आहे. काऊन की बहुत पैसा है अपने पास, तिजोरियां भर रही हैं, इतना पैसा है कि खत्म ही नहीं हो रहा. तर मग अटी आल्या तर आम्ही लय काही मोबाईल पाहिले. मग दादाने दाखवला आम्हाला सीधा 14 Pro Max. पण आपला विशालदा म्हणे मला काही याच्यातला भाऊ एक बी फोन पटला नाही, म्हणून आम्ही ना भाऊ घेतली ते यश मोबाईल शॉपी म्हणून एक्झिट. तर हाच होता आपल्या चॅलेंजचा 6वा दिवस आणि हा ब्लॉग कधी तुम्हाला आवडला असेल तर एक बार लाईक, कमेंट आणि शेअर करून टाक जा बरं. चला तर भावांनो बहिणींनो, भेटूया आपण अशा एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी जय श्रीराम.